नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे। ग्रुप डी ची ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात आलेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आपल्यापैकी काही जणांनी जे काय तर फॉर्म फिलअप सुद्धा केलेले असतील, पण ज्या लोकांचे फॉर्म फिलअप करायचे राहिलेले असतील तर त्या लोकांसाठी पदांचा क्रम कसा असावा तर या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहे। तर जो काही जाहिरात आलेली आहे त्या जाहिराती संदर्भातला व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की कशा पद्धतीची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, त्यानंतर कोणकोणते पदं आहेत, फीस किती आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती साधारणतः आपल्याला त्या ठिकाणी तिथे देण्यात आलेली। तर आज आपण या व्हिडिओच्या द्वारे माहिती घेऊया की पदाचा क्रम आपल्याला नेमका कशा पद्धतीने इथं ठेवायचा आहे तो। तर आता पहिल्यांदा आपण बघूया की मेल कॅन्डिडेटसाठी पदांचा क्रम कसा असावा। मेल कॅन्डिडेटसाठी तर यामध्ये पॉइंटमॅन बी हा पहिला जो काही आहे तर पदाचा क्रम द्यावा महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी ग्रुप डीचा फॉर्म भरत आहेत त्यांनी। त्यानंतर असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल हा दुसरा पदाचा क्रम असावा। त्याच्यानंतर असिस्टंट कॅरेज अँड वॅगन हा एक असेल। त्याच्यानंतर असिस्टंट एस&टी, त्यानंतर असिस्टंट टी.एल. अँड ए.सी. वर्कशॉप, त्यानंतर जर बघितलं तर असिस्टंट वर्कशॉप, असिस्टंट लोकोसेट डिझेल म्हणजे की जे डिझेल इंजनच्या ट्रेन असतात तर त्यांच्यासाठी हे असिस्टंट लोकोसेट डिझेल हे एक पद आहे। आणि जे काही इलेक्ट्रिकलवरच्या ज्या काही गाड्या आहेत तर त्यांच्यासाठी असिस्टंट लोकोसेड हे एक आपल्याला पद या ठिकाणी असेल। तर त्याचा क्रम तुम्ही 8वा जो काही आहे तर तो एक देऊ शकता। त्याच्यानंतर असिस्टंट टी.एल. अँड ए.सी., त्यानंतर असिस्टंट टी.आर.डी., असिस्टंट ब्रिज, असिस्टंट ट्रॅक मशीन, त्यानंतर असिस्टंट पी-वे या पदाचं नावच आहे इथे की पी-वे या हे पद आहे तिथं। त्याच्यानंतर ट्रॅक मेंटेनर हे ग्रुप 4 ची या ठिकाणी हे पद आहे। तर याच्यासाठी असं 14 पदांचा क्रम जे काही आहे तर मेल कॅन्डिडेट अप्लाय करणारे या ठिकाणी इथे देऊ शकतात। हा क्रम आपल्याला पोस्ट वाईज तुमचं जे काही वर्क असेल त्यानुसार इथं हा देण्यात आलेला आहे। त्यानंतर जर बघितलं आपण तर यामध्ये ज्या लोकांना वर्कशॉपमध्ये वर्क करायचं आहे, कार्यशाळेमध्ये वर्क करायचं आहे तर असे लोक असिस्टंट वर्कशॉप आणि असिस्टंट टी.एल. अँड ए.सी. वर्कशॉप या 2 पदांचा क्रम जे काही तर देऊ शकतात। मग हे मेल आणि फिमेल दोन्ही सुद्धा कॅन्डिडेट हा पदांचा क्रम जो काय तर इथे देऊ शकतात। पहिले या 2 पदांचा क्रम द्या, मग बाकीचे जे काही पदं आहेत आपले या ठिकाणी इथं सांगण्यात आलेले तर त्या पद्धतीने तुम्ही या बाकीच्या पदांचा सुद्धा इथं क्रम देऊ शकता। पण पहिल्यांदा हे 2 पदं आपले अगोदर असणं तिथे आवश्यक आहे। त्यानंतर जर बघितलं तर फिमेल कॅन्डिडेटसाठीचे कोणते पदं महत्त्वाचे आहेत किंवा त्यांनी कोणत्या पद्धतीनं प्रेफरन्स दिला पाहिजे तर ह्या 13 पोस्ट या ठिकाणी आहेत की ज्याच्यासाठी फिमेल अशा पद्धतीनं प्रेफरन्स देऊ शकतात। याच्यामध्ये असिस्टंट टी.एल. अँड ए.सी. वर्कशॉप, त्यानंतर असिस्टंट वर्कशॉप जे काही फिमेल कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठी हे वर्कशॉपचे जे काही दोन्ही पोस्ट आहेत तर याला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स जो काही आहे तर तिथे देऊ शकता। कार्यशाळेमध्ये हे पद जे काही आहेत तर कार्यशाळेमध्ये तुम्हाला जी काही कार्यशाळा आहे रेल्वेची तिथे तुम्हाला वर्क असते। ओके, जसं की त्याच्यानंतरचे पद येतात पोस्टमॅन हे पॉइंटमॅन बी, त्याच्यानंतर असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल आहेत, त्यानंतर असिस्टंट सी&डब्ल्यू, त्यानंतर असिस्टंट एस&टी, त्यानंतर असिस्टंट लोकोसेट डिझेल, त्यानंतर असिस्टंट लोकोसेट इलेक्ट्रिकल, असिस्टंट टी.आर.डी., त्यानंतर असिस्टंट ब्रिज असेल, असिस्टंट पी-वे, असिस्टंट ट्रॅक मशीन आणि ट्रॅक मेंटेनर अशा ज्या काही पोस्ट आहेत तर ह्या 13 पोस्टसाठी तुम्ही जे काय तर इथे पदांचा क्रम देऊ शकता। अशा पद्धतीने हा जो काही पदांचा क्रम आहे तर जे काही तुमचं वर्क आहेत त्या पद्धतीनुसार जो काही तर हा इथं देण्यात आलेला पदांचा क्रम आहे। अशा पद्धतीनं हा जो पदांचा क्रम तुम्ही इथं ठेवला पाहिजे। बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की पदांचा क्रम आमचा कशा पद्धतीनं असावा काय। आता बाकीचे जे काही पदं आहेत म्हणजे कोणत्या पदासाठी कशा पद्धतीचं वर्क असते काय आहे या संदर्भामध्ये तुम्हाला जे काही व्हिडिओ वगैरे आहेत तर ते मिळत राहतील। चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।